जय श्रीराम सर्वांना. अंतर्मनाला स्पर्श करणारी कथा संत गजानन महाराजांच्या दिव्य शिकवणीतून अंतःशांतीचा मार्ग. शेगावच्या पवित्र भूमीत एक तरुण राहत होता. नाव होतं विनायक. घर होतं, संसार होता, पैसा होता, पण मनात शांतता नव्हती. रात्रभर झोप लागत नव्हती. लोकांमध्ये हसत होता, पण एकांतात तुटत होता. एक दिवस तो थकून शेगावला गेला. महाराजांच्या समाधीसमोर बसला. डोळे मिटले आणि अचानक कानावर शब्द आले, गणगण गणात बोते. तो मंत्र जणू त्याच्या छातीत उतरला. त्या दिवशी मंदिराबाहेर त्याला एक वृद्ध साधू भेटले. डोळ्यात तेज, चेहऱ्यावर शांतता. साधूंनी विचारलं, बाळा, एवढा अस्वस्थ का आहेस? विनायक रडत म्हणाला, माझ्याकडे सर्व आहे, पण मन रिकाम आहे. साधू मंद हसले. दृष्टांत 1. रिकाम्या भांड्याचा आवाज. साधूंनी 2 भांडी दाखवली. एक भरलेलं, एक रिकामं भांड जास्त आवाज करत होतं. साधू म्हणाले, ज्याच्या मनात देव नसतो त्याचं मन सतत आवाज करत राहतं. दृष्टांत 2. नदी आणि दगड. एका नदीत मोठा दगड पडला होता. पाणी त्याला ढकलत नव्हतं, फक्त शांतपणे त्याच्या भोवती वाहत होतं. साधू म्हणाले, जीवनातील समस्या दगडासारख्या असतात. शांत मन त्याच्या भोवती मार्ग शोधतं. दृष्टांत 3. अंधार आणि दीप. एका खोलीत खूप अंधार होता. लोक अंधाराला शिव्या देत होते. एकाने छोटा दिवा लावला आणि अंधार गायब झाला. तक्रार करणं म्हणजे अंधाराला दोष देणं. नामस्मरण म्हणजे दिवा लावणं. दृष्टांत 4. झाडाची सावली. उन्हात जळणारा प्रवासी एका झाडाखाली बसला. झाडाने विचारलं नाही, तू कोण, श्रीमंत की गरीब? ते फक्त सावली देत राहिलं. साधू म्हणाले, संतांची कृपा अशीच असते. ते पात्रता पाहत नाहीत, भाव पाहतात. दृष्टांत 5. तुटलेलं आरसं. एक आरसा फुटला होता. त्यात चेहरा तुटलेला दिसत होता, पण चेहरा तुटला नव्हता, फक्त आरसा फुटला होता. मन दुःखाने तुटलं की आपल्याला जीवन वाईट वाटू लागतं. दृष्टांत 6. पक्ष्याचं घरटं. वादळ आलं, मोठी झाडं कोसळली, पण छोटं घरटं वाचलं, कारण ते विश्वासाने बांधलं होतं. जीवन पैशावर नाही, विश्वासावर टिकतं. दृष्टांत 7. समुद्र आणि लाटा. लाटा सतत उसळत होत्या, पण समुद्राच्या तळाशी शांतता होती. साधू म्हणाले, मनाच्या वरच्या थरावर चिंता असते, पण आत्म्याच्या खोल तळाशी परमशांती असते. दृष्टांत 8. फुलांचा सुगंध. फूल कधी स्वतःसाठी सुगंध ठेवत नाही, ते इतरांना आनंद देतं. स्वतःसाठी जगणं म्हणजे अस्तित्व, इतरांसाठी जगणं म्हणजे साधना. दृष्टांत 9. भिकाऱ्याचा खजिना. एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. मरणानंतर कळलं, तो ज्या जागेवर बसायचा तिथेच खजिना होता. साधू म्हणाले, आपण बाहेर सुख शोधतो, पण खरा खजिना अंतर्मनात असतो. दृष्टांत 10. मातीचा दिवा. दिवा स्वतः जळतो, तेव्हाच दुसऱ्यांना प्रकाश देतो. त्यागाशिवाय तेज येत नाही.
विनायकाचा परिवर्तनाचा क्षण. हे सर्व ऐकून विनायक शांत झाला. त्याने विचारलं, महाराज, मग खऱ्या शांततेचा मार्ग कोणता? साधूंनी डोळे मिटले आणि फक्त एवढंच म्हणाले, गणगण गणात भोवती. स्वतःला देवाच्या चरणी सोडून दे. त्या दिवशी विनायकाला समजलं, शांतता बाहेर नाही, ती श्रद्धेत आहे, ती समर्पणात आहे, ती संताच्या चरणात आहे. कथेचा सखोल कानमंत्र. 10 अमूल्य जीवनमंत्र. 1. मन रिकामा असेल तर जगाचा आवाज त्रास देतो. मनात नाम असेल तर गोंधळातही शांतता मिळते. 2. समस्या संपत नाहीत, पण मन मजबूत झालं की त्यांचा प्रभाव कमी होतो. 3. देवाकडे जाण्याचा सर्वात छोटा मार्ग म्हणजे निरागस विश्वास. 4. संत कधी चमत्कार दाखवत नाहीत, ते माणसाचं मन बदलतात. 5. दुःख हे शिक्षा नसतं, ते जागृतीचं दार असतं. 6. ज्याने स्वतःचा अहंकार हरवला त्यानेच देवाला शोधलं. 7. शांतता विकत मिळत नाही, ती साधनेतून जन्मते. 8. जग बदलण्यापेक्षा मन बदललं तर आयुष्य बदलतं. 9. प्रत्येक संकटात संत आपल्याला सोडवत नसतात, ते आपल्याला मजबूत बनवत असतात. 10. गणगण गणात भोवती हा फक्त मंत्र नाही, तो आत्म्याला परमेश्वराशी जोडणारा गुरु आहे. समाप्त. ज्याच्या ओठावर नाम आणि हृदयात संतावर विश्वास असतो त्याला जग हरवू शकत नाही. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. बस एवढंच.